नमस्कार. आपकी जय आदिवासी. मी डॉक्टर कैलास वसावे. सातपुड्यातल्या शिक्षणाची विदारक परिस्थिती आपण पाहतो आहोत. आज आम्ही अक्कलकोवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जांगठी येथील जो वंजारी पाडा म्हणून एक पाडा आहे, शेवटचा पाडा आहे. इथून बॅकवॉटर जे आहे नर्मदेचं ते तिथं लागते. अशा आम्ही या शाळेवर भेट दिली होती. ही जी तुम्हाला वाटत असेल की इथं शाळा कुठं आहे, परंतु हे जे काही आपल्याला काही बेल दिसत आहेत आणि हे जो काही दरवाजा दिसत आहेत, ही शाळाच आहे इथली. गेल्या वर्षी इथं चक्रीवादळामुळे ही शाळा उडून गेली होती आणि ती शाळा उडून गेल्यानंतर अद्यापही शासनानं ही शाळा बांधण्याचं कुठलंही धारिष्ट दाखवलं नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इथली मुलं आहेत ती मग कुठंतरी शाळा भरते किंवा भरत नाही अशी असलेली ही परिस्थिती आहे. आपण पाहू शकतो की हे जे गावकरी आहेत आमच्याबरोबर, यांनीही सांगितलं की ही गेल्या वर्षी साधारणतः 1 वर्ष होत आलेलं आहे या शाळेला, हे सगळं जे आहे चक्रीवादळामुळे उडून झाल्यानंतर. परंतु अद्यापही शाळेचं आहे नाही का माकसूक या ठिकाणी दिसत नाही. परंतु मी तुम्हाला दाखवू शकतो की ही जी शाळा आहे, ही जी शाळेची आहे ही बेल आपण पाहू शकतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की शाळा असण्याचा माकसूक आपल्याला पाहायचं असेल तर हे जे सामान आहे, काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसाठी काही हे जे काही पट्टे आहेत, शैक्षणिक पट्टे आहेत, त्या आपण पाहू शकतो. अशी ही विदारक परिस्थिती. आज आम्ही ज्यावेळी जांगठी या अतिदुर्गम भागातील शाळा भेटीसाठी आलो होतो की नेमकी काय परिस्थिती आहे सातपुड्यातल्या शिक्षणाची, तेव्हा तुम्हा मला अश्रू येतील. तुमच्या डोळ्यातनं आहे नाही का आदिवासी शिक्षणाची झलक नेमकी काय असते ते पाहण्यात येईल अशी ही विदारक परिस्थिती आहे. शाळा फक्त इथं कचरा म्हणून आहे नाही का पडलेली आहे आणि आदिवासी शिक्षणाचा कचरा या ठिकाणी झालेला आहे असं तुम्हाला दिसून येईल. आणि हे साधारणतः वर्षभरापासून चालू आहे की इथली शाळा जी आहे ती चक्रीवादळानं उडून गेली आणि मग आत्तापर्यंत इथल्या शिक्षकांना काय पाठपुरावा केला हा विषय आहे. गावकरी सांगून थकले की इथली शाळा आम्हाला बांधून द्या, काही पोरं शिकतायत ते शिकले पाहिजे असं. ज्यावेळी ही शाळा उडून गेल्यामुळे यावर्षी अगदी फक्त 6 एवढी पटसंख्या आहे आणि 1 शिक्षकी असलेली शाळा आहे. ज्यावेळी आम्ही विचारणा केली त्यावेळी फक्त शाळेतल्या साधारणतः 15 जून नंतर ही शाळा उघडली, परंतु आजच या ठिकाणी जे शिक्षक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत असंही गावकऱ्यांनी आम्हाला म्हटलं. अशी ही विदारक परिस्थिती जांगठी वंजारी पाडा येथे ज्यावेळी आम्ही आज 28 दिनांक जून 28 रोजी ज्यावेळी आम्ही शाळेवर भेट दिली त्यावेळी साधारणतः 1च्या सुमारास आम्ही या ठिकाणी आहोत. परंतु शाळा ही जी आहे त्याचा कुठलाही माकसूक, कुठलीही जी ओळख आहे शाळेची ती आम्हाला या ठिकाणी भेटत नाहीये. अशी विदारक परिस्थिती म्हणायला लागेल. कॅमेरामॅन जितेंद्र वसावे, ॲडव्होकेट फुलसिंग सहित आम्ही या ठिकाणी शाळेवर भेट दिली तेव्हा ही विदारक परिस्थिती आम्हाला आढळली. धन्यवाद.